चूक की बरोबर? टॅन रिमूव्हल ट्रीटमेंटने रंग गोरा होतो. चूक आहे. वांग अनुवंशिक असतो. काही अंशी बरोबर आहे. 50-50 आपण म्हणू शकतो. वांग कधीच जात नाही. हे चूक आहे. 100 पैकी साधारणपणे 20% लोकांच्या तो पूर्णपणे जातो. चेहऱ्यावरचे खड्डे कधीच कशानेच बरे होत नाहीत. चूक आहे. त्याच्या लेटेस्ट ट्रीटमेंटनी अगदी इनव्हिजिबल करता येतात. वॅक्सिंग करणं चांगलं असतं. बरोबरही, परंतु कुठं आणि कसं करताय ह्याच्यावर अवलंबून. चेहऱ्यावर जे फोड येतात तर त्याची कारणं दोनच असू शकतात. एक म्हणजे हायजीन आणि दुसरं म्हणजे जे लोक पोटातून खूप तेलकट खातात. चूक आहे. थायरॉइड किंवा PCOS असलेल्या स्त्रियांना सतत चेहरा किंवा त्यांची त्वचा ही खराबच असते. चूक आहे. भारतामध्ये ट्रीटमेंट करून भारतीय त्वचा पण कोरियन ग्लास स्किन सारखी पोरलेस करता येते. चूक आहे. अहो ते कोरियन लोक आहेत, आपण भारतीय आहे. चारकोलचे मास्क असतात, नोज स्ट्रिप्स असतात किंवा वेगवेगळे टॅन रिमूव्हल घरगुती प्रकार असतात, तेच चांगले. बाहेर जाऊन घेतलेल्या ट्रीटमेंट्स महाग असतात आणि त्यांना टॅन रिमूव्हल होईलच असं नाही. चूकच आहे. केमिकल ट्रीटमेंट्स हे एकदा करून चालत नाही, हे सारखं करावं लागतं, त्याच्यामुळे सारखे पैसे जातात. हे चूक आहे. सनस्क्रीन हे मिथक आहे. खरोखरीच आपल्याला सनस्क्रीन लागत नाही. चूक आहे. सगळ्यांचा चेहरा प्रदूषणामुळे, वयामुळे, भेसळयुक्त खाण्यामुळे दिवसेंदिवस काळा पडत चाललेला आहे. बरोबर आहे. टॅन रिमूव्हलमध्ये बेसन पीठ, गोष्टी उगाळून लावणे, लिंबू फिरवणे डायरेक्ट, असे सगळे जे प्रकारानं मास्क बनवला जातो घरगुती, ते टॅन रिमूव्हलसाठी उपयुक्त आहे. चूक आहे. अप टू फर्स्ट एड म्हणून, सुरुवात म्हणून थोड्याफार प्रमाणात चालतंय. ग्लुटाथिओन एकदम वाईट असतं. मेडिकली FDA हे ग्लुटाथिओन हे कॅन्सरच्या पेशंट करता, लिव्हर करता अप्रूव्ह केलेलं आहे. आपल्या स्किनच्या व्हाईटनिंगसाठी इट इज नॉट अप्रूव्ड. हायड्रा फेशियल हे जगात भारी फेशियल आहे. भारी फेशियल वगैरे असं काही म्हणता येत नाहीये. IV ड्रिप्स मधून येणारा ग्लो परमनंट राहतो. परमनंट काही नाही. तुम्हीच परमनंट नाही ह्या दुनियेत, तर ते ग्लो भी तरी कुठनं आणणार परमनंट? आता आपण डॉक्टर एका वाक्यात उत्तर द्याकडे जाऊयात. तुम्ही जसे म्हणालात की भारतीय स्त्रियांमध्ये सगळ्याच पूर्ण लोकसंख्येमध्येच पिगमेंटेशन होण्याकडे, टॅनिंगकडे झुकणारी आपली त्वचा असते. पण मग असा हा वांग नक्की कोणाला येतो, त्याची कशी सुरुवात होते, म्हणजे त्याची काही कारणं आहेत का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीची लक्षणं काय आहेत की ज्याच्यामुळे सुरुवातीलाच काही उपाय केल्यानं ते जरा कंट्रोलमध्ये येईल? जसं आपण मगाशीच हे केलं की 50% लोकांमध्ये जेनेटिक्स, फॅमिलियल हिस्ट्री असते. मग त्या लोकांनी उन्हापासून काळजी घेणं, गरमपणा त्यापासून काळजी घेणं, स्ट्रेस, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी ह्यापासून तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. प्रॉपरली ते चांगल्या डॉक्टरकडून ट्रीट झालं पाहिजे. प्रेग्नन्सी तुमच्या हातात नाहीये. बरोबर. त्यावेळी जे हॉर्मोनल चेंजेस होतील आणि तुमची जेनेटिक टेंडन्सी असेल तर बऱ्याच स्त्रियांना मेलॅझ्मा येतो. त्याला सायन्सच्या भाषेत कोलॅझ्मा म्हणलं जातं. हो, प्रेग्नन्सीत होणारा मेलॅझ्मा म्हणजे कोलॅझ्मा. किंवा कुठली फॅमिली हिस्ट्री असेल त्यांनी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स टाळल्या पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आत हा एपिसोड माझ्या सगळ्यात आवडीचा असणार आहे, कारण की हे म्हणजे आपलं होम ग्राउंड आहे ना. त्वचा, मेकअप, स्वतःची काळजी घेणं, स्किन केअर रुटीन, या सगळ्या माझ्या आवडीच्या विषयांच्यासाठीच तुम्ही पण मला दररोज दर आठवड्याला भेटायला येत असता. आणि म्हणूनच तुमचे आणि माझे पण प्रश्न आज मला लई शिकायला मिळणार आहे, सगळे गैरसमज दूर होणार आहेत. आणि त्यासाठी डॉक्टर धनंजय चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचे क्लिनिक्स पुण्याभर पसरलेले आहेत. तुम्ही कुठूनही, परदेशातून, ऑनलाईन असेल कदाचित, किंवा महाराष्ट्रातून कुठूनही येऊन तुम्ही त्यांना संपर्क पण करू शकता. त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे. आणि तुमचे आणि माझे प्रश्न आता आपण विचारूयात आणि त्यांना मुद्द्यावरती आणूयात. थँक्यू डॉक्टर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आजच्या एपिसोडसाठी आलात. धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल. डॉक्टरांचं आणि कन्सल्टंटचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवणं हे फार मोठं माध्यम आहे तुमचं. आम्ही प्रत्येक पेशंटला हे सांगत बसतो, तुमच्यामार्फत हे जे काही कॉमन प्रश्न आहेत ते लाखो लोकांपर्यंत
हे अगदी इझिली जातील. त्यातून ज्या काही शंका असतील त्याच्यावर तुम्ही नवीन व्हिडिओ कराल. तशा प्रकारच्या हे सोशल वर्कमध्ये भाग घ्यायला आम्हाला आवडेल. तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची मी उत्तरं नक्की सायंटिफिक दृष्ट्या एव्हिडन्स बॅक आणि लोकांना समजेल अशा सिंपल मराठी भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. हा माझा प्रयत्न आहे. पहिलाच मराठीतला व्हिडिओ आहे, बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. वा, थँक्यू. थँक्यू. फोटो काढे. वांग होऊच नाही यासाठी काय करता येतं? सनस्क्रीन 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 की जे तुम्हाला अल्ट्राव्हायलेट रेज पासून प्रोटेक्ट करतो. इवन तुम्हाला हॉर्मोनल काही इरेग्युलॅरिटीज असतील तर लगेच ट्रीट करून घेतलं पाहिजे. इनिशियल स्टेजमध्येच डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. पार्लरमध्ये काहीतरी त्या मलम देतात ते लावा, लगेच 15 दिवसात ते कमी होतो, पण त्यात स्टिरॉइड असते, त्यात हार्मफुल घटक असतात. असलं काही करू नका. आपण सर्व भारतीयांनी दररोज कोणतं सनस्क्रीन वापरावं? जे तुम्हाला सूट होईल ते पहिल्यांदा वापरायला सुरुवात करा. दिवसातून 2-3दा घरात असलं तरी लावा. बाहेर असेल तर दर 2 ते 3 तासानंतर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन लावायचं आहे म्हणून चेहरा धुतला पाहिजे, हे केलं पाहिजे असं नाही आहे. त्या चेहऱ्यावर लावा, पण सनस्क्रीन लावा. टॅन रिमूव्हल खरंच होतो का? आणि जर जात असेल तर त्याच्यासाठीची योग्य ट्रीटमेंट काय आहे? टॅन होतो म्हणजे काय होतं तर टॅन ही तुम्ही प्रोटेक्शन घेत नाही म्हणून स्किननं स्वतः नॅचरली प्रोटेक्शनसाठी तयार केलेलं पिगमेंट आहे. म्हणून बॉडी आपला काळा कलर तयार करते आणि डर्मल सेल्स किंवा वरच्या स्किन सेल्स ह्यांना धोका निर्माण होऊ नये, ह्यांना कॅन्सर तयार होऊ नये, ह्यांना कुठलाही दाह निर्माण होऊ नये म्हणून हे काळं पिगमेंट बनवतात. तुम्ही स्कूलमध्ये जाण्याच्या वेळपासून तुमच्या स्किनला टॅन होत असते. लहानपणापासूनच तुम्हाला सनस्क्रीन वापरलं पाहिजे. पण मग आता हा झालेला टॅन आहे तो तुमच्याकडे आल्यानंतर कुठच्या ट्रीटमेंटनं जातो? ट्रीटमेंटनी जातो, कमी करता येतो, अगदी कमी करता येतो, प्रोव्हाइडेड तुम्ही केअर घेणार असाल तर. नाहीतर वर तुमच्या पाण्याच्या टाकीत नळ सोडायचा पाण्याने आणि खालचा टॅप तुमचा उघडाय तर ते पाणी जाणारच हो मॅडम. भरपूर ट्रीटमेंट आहेत. अगदी सिंपल ट्रीटमेंट पासून केमिकल पील पासून मायक्रोडर्म ॲब्रेजन पासून ते क्यूस्विच एंडिॲग लेझर, आता तर पिको लेझर आलेला आहे. म्हणजे ह्या इतक्या ट्रीटमेंट आलेल्या आहेत. पुन्हा तुम्ही उन्हात गेला न प्रोटेक्शन घेता तर बॉडीत मेमरी असते की हा माणूस बाहेर जातो, हा प्रोटेक्शन घेत नाही, लगेच पिगमेंट बनवते बॉडी, परत टॅन येतो. खर्च किती होतो? आता हा खर्च डिपेंड्स कुठल्या सिटीत तुम्ही आहात, कोणते डॉक्टर करतायत, त्यांचा अनुभव काय, त्यांच्याकडे असणारे लेझर्स कोणते, त्या करणाऱ्या ट्रीटमेंट कोणत्या, ह्याच्यावर साधारणपणे सिंपल टॅन रिमूव्हल करण्याकरता किंवा ह्या 2000 रुपयापासून ते 5000, 7000, 8000 पर्यंत ह्या ट्रीटमेंट रेंज होऊ शकतात. काही काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट अजून कॉस्टली असू शकतात, पण रुटीन टॅन आणि रुटीन स्किन ह्या 2 ते 5 हजारामध्ये होतात. डॉक्टरांच्याकडच्या चांगल्या ट्रीटमेंट्स आणि घरगुती उपाय म्हणजे डेली स्किन केअर रुटीन ह्याचं पर्सेंटेज काय असेल? डॉक्टरची ट्रीटमेंट 50% आहे की तुम्हाला ते टॅन कमी करून दिला, अगदी लेझर नव्हे काय पाहिजे ते वापरून तुमचं कमी करून दिलं. पुढचं 50% डॉक्टरांनी दिलेली औषधं, सनस्क्रीन आणि तुम्ही घरी घेणारं प्रोटेक्शन. मान, गुडघे, कोपरे, दंडाच्या मागची बाजू, बऱ्याचदा पावलांच्या जवळ वगैरे बऱ्यापैकी काळवंडलेपणा असतो. तो रिमूव्ह करण्यासाठी काही ट्रीटमेंट आहेत का किंवा काही उपाय करता येऊ शकता का किंवा प्रिकॉशनरी काही आहे का? प्रिकॉशनरी म्हणजे तुमचं वजन वाढून न देणं. अकॅन्थोसिस नावाचा एक आजार आहे.
अॅकॅन्थोसिस निग्रिगान्स, ज्यामध्ये गले लठ्ठ लोक असतात, त्यांची मान बघा काळी असते. अशा लोकांनी वेट जर नाही कमी केलं तर ते अजून काळं पडत जातं का. दुसरा प्रकार म्हणजे काही जेनेटिक फॅमिलियल लोकांमध्ये टेंडन्सी असते, म्हणजे सगळी स्किन चांगली आहे पण गुडघ्यावर काळा आहे, कोपरावर काळा आहे, ह्या सगळ्याकरता ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. का काळं पडतंय? आता तुम्ही असे बसलेला आहात, तुमचे हे हँड जर कोपरे रब झाले काळं पडणार. बरोबर. सतत काहीही केलं तरी तो जो काही चेहरा भरतो पिंपल्स, ॲक्ने, फोडांनी, याच्यावरती काय उपाय आहे डॉक्टर? कारण बघितलं पाहिजे. जेनेटिक्स आहे, फॅमिलियल आहे, हॉर्मोनल आहे, लाईफस्टाईल आहे. जे काही कारण आहे ते कारणाला आपण जर ट्रीट केलं तर नक्की कमी होतं. स्पेसिफिक कोणत्या ट्रीटमेंट आहेत की ज्या ॲक्नेसाठी? म्हणजे आता केमिकल पील आपण हो, आपण ट्रीटमेंटमध्ये खायची आणि लावायची औषधं ही महत्त्वाची आहे. प्रत्येकाला केमिकल पील लागतं, प्रत्येकाला ट्रीटमेंट लागतेच असं नाही. पहिल्यांदा गैरसमज टाळा की प्रत्येकाला ट्रीटमेंट लागते. पण बहुतांशी लोकांमध्ये जर लवकर तुम्हाला कंट्रोल करून पाहिजे, खड्डे पडण्याची टेंडन्सी असेल, पिगमेंटेशन असेल, इव्हन तुम्हाला ऑफिसमध्ये इमोशनली प्रॉब्लेम होत असेल तर नक्की ट्रीटमेंट करा. जितक्या लवकर ट्रीटमेंट तेवढी कॉम्प्लिकेशन्स कमी, खड्डे पडण्याचे प्रकार कमी. काही न करता आपोआप ॲक्नी जाणार आहे. 90% 95% लोकांच्यात आपोआप टीनएजरमधून परत ॲडल्टहूडमध्ये गेलं 25 वर्षापर्यंत 90% पेशंटच्या ॲक्नी निघून जातात. इतके सारे लेझर्स इंडियन स्किनसाठी आलेले आहेत. थोडं एखादं दुसरं एखादं गळ्यातला दागिना करायचं ठेवा बाजूला, पण हे करा. कानातले तुम्ही खोटे घाला, पण ट्रीट करून तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही 6 महिने आधी जर लग्नाच्या तुमची स्किन अगदी फुल्ली ग्रूम करण्याकरता आला तर अनबिलिव्हेबल रिझल्ट्स आहेत. ॲक्ने पिंपल्स येऊन गेल्यानंतर जे खड्डे पडतात आणि ते जे टेक्स्चर, तर याला काही ट्रीटमेंट आहे का? घरगुती असेल किंवा तुमच्याकडे असेल, याला काय लावावं? तर पहिल्यांदा खड्डा कुठल्या प्रकारचा आहे, काय आहे, म्हणजे अगदी आईस्पिक स्कार असतात, बॉक्स स्कार असतात, इव्हन रोलिंग स्कार असतात, हायपरट्रॉफिक स्कार असतात. ते स्कार्स बघून त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट पाहिजे ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी साधी केमिकल पीलपासून ते सर्जरीपर्यंत सगळ्या ट्रीटमेंट करता येतात. लाईट, लेझर, म्हणजे ॲक्नी स्कार दिसला की लगेच CO2 लेझर, फ्रॅक्शनल CO2 लेझर, मायक्रोनिडल RF असं नाही आहे. प्रत्येक स्कारला वेगळी ट्रीटमेंट लागते. पण मग या ट्रीटमेंट्स तुमच्याकडे येऊन ज्या घ्यायच्या असतात त्या कधी घ्यायच्या? त्याला काही वयाची अट आहे का? आता अगदी यंग एजमध्ये सुद्धा 13, 14, 15 वर्षाकरता, 16, 17, 18 नंतर तर तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करतात, कारण ते हॉर्मोनली स्टेबल होतं, स्किन बेटर होते, तुम्हाला केअर घ्यायची कळते. खरोखरीच काळे ओठ गुलाबी होतात का? आणि होत असतील तर त्याला कोणती ट्रीटमेंट आहे? तुमचे पहिले गुलाबी ओठ होते आणि काळे पडलेले आहेत, मग त्याला भरपूर रिझन्स आहेत. अगदी हॉर्मोनल चेंजेस पासून ते स्मोकिंग आपण म्हणतो, आता तर स्मोकिंग कॉमन झालंय. त्या स्मोकिंगमुळं काळं झालंय का, हॉर्मोनली काळं झालंय का बेसिकली तुमचा जेनेटिक स्किन टोन हे काळसर आहे हे बघून करता येतं. पण माझं जर काळेच ओठ असतील मग फक्त ओठ गोरे आणि पांढरे होणे आणि बाकी सगळी स्किन हे होणे, हायड्रेट करता येईल, प्लम्प आणता येईल. मग सिंपल केमिकल पील आहेत, काही लावायची औषधं आहेत, क्युस्विच एनडीएग लेझर आहे, ह्यानी आपण ट्राय करून बघू शकतो. लाईट होऊ शकतात ते, म्हणजे टॅन जाऊ शकतो. टॅन जाऊ शकतो. असे कोणते डॉक्टर स्किनचे आजार आहेत त्वचेचे किंवा कंडिशन्स आहेत असं आपण म्हणूयात आजारापेक्षा, की जे ना अनुवंशिकच आहेत आणि त्याला डॉक्टरही काही करू शकत नाही? बेसिकली अनुवंशिक आहे, त्याच्यावर काहीच ट्रीटमेंट करता येत नाही, ही चुकीची समज आहे. अनुवंशिक मधले काही आजार असे आहेत की जे ट्रीटमेंट करून सुद्धा जात नाहीत.
मग हमार्टोमाज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे कंडिशन असतील किंवा एक्सटेन्सिव्ह सगळ्या बॉडीवर असणारं विटिलिगो असेल, त्यात लिप टिप व्हरायटी असेल, तर इट इज व्हेरी रेजिस्टंट टू ट्रीटमेंट. आता सोरॅसिस पूर्वी दुर्धर आजार समजला जायचा किंवा लुपस, परंतु आता जॅक इनिबिटर आलेत, आता बायोलॉजिकल्स आलेत. जशी कॅन्सरची ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारे चांगली आली, तशी आता ॲटो इम्युन कंडिशनची सुद्धा चांगली ट्रीटमेंट आलेत. त्यामुळे पूर्वी दुर्धर होतं, जात नव्हतं, ते आता ह्यानी जायला लागलं. मगाशी बोलताना एक खूप छान शब्द आला, ते म्हणजे अनइव्हन स्किन टोन, आणि तो भारतीयांचा असतोच. हे नॉर्मल आहे का आणि हे जातं का? जेनेटिकलीच आपल्या थोड्याशा स्किनमध्ये वेगवेगळ्या थोड्या छटा असणं हे नॉर्मल आहे. आता डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं घरात फॅमिलीमध्ये आहे, आईवडिलांच्यात आहे, ते मग आपल्याला कमी करता येतं, जाता येत नाही. काखेतली, जांघेतली ही स्किन वेगळी आली, तिथं थोडासा टोन चेंज आला, म्हणजे टोन चेंज होणं ही नॉर्मल आहे. परंतु ह्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे लेझर्स, लाईट, पील्स आणि ह्यांनी स्किन टोन बेटर किंवा इव्हन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून तो घ्या, कारण मॉडर्न ट्रीटमेंट आलेल्या आहेत. वेगवेगळे त्वचेचे प्रकार असतात, या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सवयी बाळगल्या पाहिजेत का? हो. ऑइली स्किनला पहिल्यांदा 3च मेन सवयी लक्षात ठेवा, की तुम्ही चेहरा कसा धुवायचा आहे, चेहरा कसा प्रोटेक्ट करायचा आहे, आणि आपल्या आत असणारं मॉइश्चर कसं बाहेर येऊ नये म्हणून काय लावायचं. फार भारीतला क्लिन्झर पाहिजे असलं बी काही नाही, पाण्याने धुवा नुसतं. अगदी ॲक्नी आहे, सॅलिसिलिक फेस क्लिन्झर वापरा, किंवा सिंपल साधा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर साधे क्लिन्झर्स असतात. माइल्ड एकदम. कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्हाला जिथं ऑइली आहे तिथंच जे काही तुमचा हे असेल फेस वॉश आणि हे तो तेवढ्या ठिकाणी लावा, उरलेल्या ठिकाणी काही लावू नका, पाण्याने नुसतं धुवा. ड्राय स्किन असेल तर अगदी वेगळा क्लिन्झर वापरा. मॉइश्चराइज स्किन करा, पण हायड्रेट करा. हायड्रेट म्हणजे आतनंही हायड्रेट झालं पाहिजे, नाहीतर तुम्ही पाणी कमी पिताय, झोप नाही आहे, व्यसनं, परत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे थायरॉइड वगैरे सारखे आजार असतील तर ड्राय स्किन येणार. आता मला तुम्हाला विचारायचं आहे डॉक्टर, की खाण्यातून अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कमाल स्किन होणार आहे आमची? महाराष्ट्रीयन डाएट अगदी भारी आहे, बरं, सगळं आहे त्याच्यात. अहो त्याच्यात कोशिंबीर आहे, सॅलेड आहे, डाळ आहे, प्रोटीन आहेत, छान पालेभाजी आहे, त्याच्यामध्ये तूप आहे, रोटी आहे, भात आहे, म्हणजे ही पूर्ण थाळी. ओमेगा 3 फॅटी ॲसिड कंटेनिंग अगदी ड्रायफ्रूट्स आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजे. नॉनव्हेज खात असाल तर फर्स्ट प्रेफरन्स फिश, सेकंड प्रेफरन्स देशी कोंबडी. अगदी तुम्हाला बाकीच्या कुठल्या हृदयाचे आजार नसतील तर मीठ, मटन सर. शाकाहारी लोकांमध्ये तुम्ही डाळी खा, मोड आलेले पदार्थ खा प्रोटीनसाठी, टोफू, परत त्याच्यानंतर सोया, हे सगळं आहे. आणि आपल्या उसळी असतात बघा, ते बेस्ट आहे. म्हणजे हे उगीच मला ॲव्होकाडोच पाहिजे, कुठलं तुमच्या काकांनी सुद्धा बघितलेलं नव्हतं ॲव्होकाडो. दुर्दैवानं लोकांना शारीरिक ताकद वाढवणे किंवा डेफिशियन्सीज भरून काढणे याच्यापेक्षा जास्त आपली त्वचा ग्लो करेल, आपली नखं वाढतील, केसांना शाईन येईल, याच्यासाठी जे सप्लिमेंट्सचं जे वादळ आलेलं आहे, कोणत्या सप्लिमेंट्स घ्याव्या, मुळात घ्याव्यात का, कसं ओळखायचं की आपल्याला सप्लिमेंट्स पाहिजेत? पहिल्यांदा एकदा तुमची ब्लड इन्व्हेस्टिगेशन करा. बाबा मला सप्लिमेंटची गरज आहे का. डॉक्टर जे विटॅमिन्स देतात ते क्लिनिकल डोस असतो, आणि बाजारात मिळतं तो थेरप्युटिक डोस नसतो. तो आपला रुटीन आहे ते मेंटेन करायला मदत करेल. त्यामुळे सप्लिमेंट घ्यायच्या का, खिशात पैसे असतील तर घ्या. पण मग असं बाहेरून घेतलं जाणार कोलॅजन खरंच कामी येतं, घ्यावं नाही घ्यावं?
ज्याच्यात डिफिशियन्सी आहे त्याला बाहेरून दिलेलं प्लस डाएटमधलं चालेल. डिफिशियन्सीच नाही तर घ्या. बरं, साधं तुम्हाला कोलॅजिनची सगळ्यात मस्त पद्धत सांगतो. पाया सूप प्या. त्या पाया सूपमध्ये कोलॅजिन वगैरे सगळं सगळं मिळतंय हो. बरोबर. रोज 1, 2, 3 अंडी खा. अगदी वाटलं तर पिवळं नका खाऊ. तुम्ही पांढरं खा. पिवळं 3 अंड्यातनं 4 अंड्यातनं एकाचं पिवळं खा. बरोबर. म्हणजे हे कोलॅजिन, प्रोटीन, एक्स्ट्रा काय घेणं, हे त्याचे नॅचरल सोर्सेस आहेत, ते आधी घ्या. फार कमी व्हिटॅमिन्स ही हायपर व्हिटॅमिनॉसिसमध्ये जातात, त्याचे दुष्परिणाम होतात. पण उरलेले सगळे आयदर शी और सू ह्याच्या मार्फत जातात. तुमच्याकडे सगळ्यात जास्त कोणत्या ट्रीटमेंट्स घेण्यासाठी गर्दी होते आणि त्या का घेतल्या जातात? पिंपलचे स्कार, पिगमेंटेशन, हेअर लॉस हे आमच्याकडं सर्वात जास्त येतं. अगदी पिंपल्सचा तर प्रॉब्लेम असा आहे, ते 14 ते 18, 19 वर्षातली मुलं सुद्धा आता आमच्याकडे भरपूर यायला लागलेली. म्हणजे आता एकच विचारली तर मी सांगेन केमिकल पील करता येतात, कारण ती ॲक्नीमध्येही काम करते. कोमेडॉन एक्स्ट्रॅक्शन पासून ते अगदी बॅक्टेरिया कमी, ब्लॉक कमी करणं ह्याच्यापर्यंत काम करते. पिगमेंटेशन मध्येही ती काम करते. सुपरफिशियल डेड स्किन लेअर काढते. मेलॅनिन पिगमेंट सुद्धा लवकर एक्सफोलिएट होण्याच्या दृष्टीने मदत करते. ग्लो पाहिजे, ग्लोही आणते. जर ट्रीटमेंट सेफ नसेल, इफेक्टिव्ह नसेल, तर चांगले डॉक्टर त्या ट्रीटमेंटमध्ये हातही घालत नाही. काही ॲक्ट्रेसेस आणि ॲक्टर्स सुद्धा मेल, त्यांचे सुरुवातीचे चित्रपट, सुरुवातीचे इंटरव्ह्यूज, फोटोज बघितले तर त्यांचा रंग पूर्णपणे वेगळा होता. आता त्या मात्र खूप गोऱ्या दिसत आहेत. हे कसं काय पॉसिबल आहे? ह्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लाइटिंग, कॅमेरे, फिल्टर्स. खरंच काही जणांची स्किन बेटर झालेली आहे, पण ते एफर्ट्स आहेत. त्यांचं जेवण, त्यांचं राहणं, त्यांचं एक्झरसाइज, त्यांची स्ट्रेस लेवल, त्यांचं स्किनची घेणारी केअर, प्रत्येक 15 दिवसाला, 10 दिवसाला, 8 दिवसाला, महिन्याला जाऊन काही ना काहीतरी ट्रीटमेंट करणं. पण स्किन ही तुमची आतला जो कलर आहे, आतला जो टोन आहे झाकलेल्या स्किनचा, त्याच्यापेक्षा भारी होत नाही. काही करा, नाही नाही नाही. म्हणजे समजा आता पोट लपलं गेलेलं असतं किंवा आतल्या बाजूचा दंड आहे, हे एवढंच होणार. तो जो रंग आहे तो माझा ओरिजिनल रंग, ओरिजिनल. याच्यापेक्षा गोरं नाही होत आहे. तुमचं जेनेटिकलीच तुमची स्किन तिथं ठेवलेली आहे. हे सगळा खेळ आहे तो मेलॅनिन पिगमेंटचा आहे. यू मेलॅनिन आणि फिओ मेलॅनिन. टाईप 1, टाईप 2, टाईप 3 स्किन ज्या असतात, म्हणजे हे वेस्टर्न कंट्रीजमधले लोक, ह्यांच्यामध्ये दोन्ही असतं, परंतु मेलॅनिन पिगमेंटचं प्रमाण कमी असतं. फ्यू मेलॅनिन त्यांच्यात जास्त असतं, लाईट मेलॅनिन. त्यामुळे त्यांची स्किन चांगलीच होते. टाईप 4, 5, 6 मेलॅनिनमध्ये यू मेलॅनिन जास्त राहतं, त्यामुळं ऑलरेडी आपण ब्राऊन आहोत. बरोबर. आणि मग तो कलर तुम्ही टाईप 4 मधून टाईप 3 मध्ये येणं जीन्सच बदलायला पाहिजे. म्हणजे त्या माणसाला किंवा त्या हिला अमेरिकन एखाद्याशी लग्न केलं पाहिजे, मग पुढच्या पिढीमध्ये एक शेड डाऊन येईल. त्याच्या पुढच्याने तिकडचंच सगळं केलं पाहिजे, ती शेड डाऊन येईल. तुमचा जेनेटिक कलर, तुमची म्हणजे लाईफ पार्टनर आहे ती इंडियन आहे, ती सावळी असेल, तुम्ही सावळे असाल, तर तुम्हाला गोरं मूल होणं हे फार रेअर आहे. तुम्हाला सावळच होणार. बरोबर बरोबर. म्हणजे ग्लुटाथायॉन सुद्धा आपला जो ओरिजिनल रंग त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला गोरे करू शकत नाही. अगदी 1 शेड म्हणजे आपलं थोडं 19-20 म्हणतो तेवढा त्याचा ग्लो, तेवढं त्याचं गोरेपणा किंवा ते यू मेलॅनिन कमी करतं. हां, इंजेक्शन ग्लुटाथिऑनचा थोडाफार फरक
आहे, बट किती रिस्क घेणार आहे त्याच्यावर तो फरक आहे. आता हे ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरकडे गेलो म्हणजे केमिकल पिल्स असतील, लेझरच्या गोष्टी असतील, या ज्या ट्रीटमेंट्स आहेत जे डॉक्टर करतात स्पेशली टॅन रिमूव्हलसाठी, याचे काही साईड इफेक्ट्स आहेत? तज्ज्ञ डॉक्टरकडे प्रॉपर ट्रीटमेंट करणाऱ्याकडे साईड इफेक्ट युजली काही होत नाही. तुम्ही चांगल्या ठिकाणी न करता कुठल्या तरी एखाद्या पार्लरमध्ये किंवा हे जाऊन मेडिसिनल पिल ट्रीटमेंट आणि मेडिसिनल लेझर केलं तर डेंजरस होत. त्यांचे त्यातली हे किती एक्सपर्टीज नाही आहे. डर्मॅटॉलॉजिस्ट 3 वर्ष नुसतं हे बघत असतो, हे शिकत असतो, कुणाला कुठली ट्रीटमेंट किती मात्रात द्यायला पाहिजे, त्याचे पॅरामीटर्स काय पाहिजेत. तुम्ही आलाय अगदी गोव्यावरून अगदी फुल टॅन होऊन आणि लगेच दुसऱ्या दिवशी जर केमिकल पील मी केली तर स्किन रिस्पॉन्ड होणार. तापलेल्या तव्यावर पाणी टाकलं तर ते चुर्र हे होणार. तुम्ही आतापर्यंतची स्किन बद्दलची ऐकलेली विचित्र केस कोणती? पार्लरवाले क्रीम देतात बघा, ज्याचं लेबल नसते, काही नसते, माझ्या जवळचं हे क्रीम आहे आणि त्यांनी लिटरली सांगतो अगदी गोरं तुकतुकीत ग्लो 2 काय 8 दिवसाच्या आत ग्लो येतो. मग तुम्हाला वाटतं की हे काय डॉक्टर पैसे घेतात आमचे पार्लरवालीनं, ते किती छान, आणि लगेच ते बंद केलं की परत काळवंत, परत ॲक्नी येतात, परत काळेपणा येतो, परत डल स्किन होते, परत तुम्ही लावता. म्हणजे त्या सापळ्यात अडकत जाता आणि स्किन पातळ होते, रेड होते, इरिथमॅटस होते, आणि मग अशा ठिकाणी डॉक्टरांना फार कष्ट. आणि हे अशा प्रकारचे विचित्र लोक आता यायला लागलेत. आणि आता डॉक्टर सरळ करून द्या, लसूण लावणे ॲक्नीसाठी, डायरेक्ट लिंबू फिरवणे, काळं झालंय, काख माझी काळी झाले, तिथे लिंबू लावते. अशा कोणत्या चुका आहेत की ज्या टाळल्याच पाहिजेत उत्तम त्वचेसाठी? स्किनच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन किंवा प्रोटेक्शन करणं, फिजिकल प्रोटेक्शन करणे. आता हे प्रोटेक्शन झालं की दुसरं म्हणजे हायड्रेट युअर स्किन. भरपूर पाणी प्या. पाण्यासारखं जगातलं दुसरं कुठलंही औषध नाही आहे. क्लिन्झिंग म्हणजे दिवसातून फक्त 2दा चेहरा धुवा. स्क्रबिंग टाळा. आय हेट स्क्रबिंग म्हणजे तुम्ही काय म्हणालात ते फिजिकल स्क्रबिंग, आणि त्याच्यात ते जे दाणे आणि खड्डे असतात आणि मग ते लागल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही की आता मोरी घासल्यासारखा जो चेहरा घासला जातो, तसं ही स्किनचा टोटल प्रोटेक्टिव्ह बॅरियर निघून जातो. त्यामुळं स्क्रबिंग अवॉइड करा. केव्हा तरी 15 दिवसातनं एकदा अगदी हलक्या हाताने स्क्रबिंग करा. निसर्गाने आपली स्किन अशी तयार केलेली आहे की ती आपोआप निघून जाते. अगदी बरोबर. गाई म्हैस कधी स्क्रबिंग केली आहे का तुम्ही? कधीच नाही आहे. आपल्याला सुद्धा करायची गरज नाही. हे आजकालचं फॅड आहे. बरोबर. आणि ज्याच्यात आजार आहे त्याच्यात डॉक्टर सांगतील ना काय स्क्रबिंग करायचं आहे ते. बरोबर. मॉइश्चरायझिंग करणे हे महत्वाचं. पुरेशी झोप. तुम्ही छानपैकी 7-8 तास झोपला ना, तुमची स्किन रिपेअर होते. झोप म्हणजे तुमचं मशीन, स्किनची जी काही आहे ती झालेली दिवसभराची झीज हे भरून काढण्याकरता निसर्गानं तयार केलेली एक जागा आहे. तुम्ही झोपला शांत ना, आतनं स्किन सगळी रिपेअर होत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रेस फ्री राहायचं शिक. तुम्ही स्वतः म्हणजे डर्मेटॉलॉजिस्ट असून तुम्ही जर पेशंट असाल तर अशी कोणती एक चूक आहे की जी तुम्ही डर्मॅट असल्यामुळे अजिबात कधीच करणार नाही? अनइंडिकेटेड गोष्टी, अनइंडिकेटेड ट्रीटमेंट, फोर्सफुल ट्रीटमेंट मी कधीच करणार नाही. त्याचा त्रास काय आहे, तो कशासाठी माझ्याकडे आलेला आहे, ह्या त्रासांमुळे इमोशनली तो काय काय सफर होतोय, ते इमोशनल रिझन माझं इम्पॉर्टंट आहे.
आणि मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे तरच मी ट्रीटमेंट करणार. पण कुठल्याही पेशंटला उगीच खोटं नाटं बोलून तुला जसं मगाशी तुम्ही म्हणला तसं चित्रतारकांसारखं तुला बनवतो किंवा कोरियन ग्लास स्किन करून देतो. बरोबर. किंवा पूर्वी एक क्रीम होतं, आता ते त्याच्या बाबतीत हे झालं, फेअर अँड लवली. 15 दिवस वापरा, नाही कलर हे झाला तर पैसे परत. कोण त्या ट्यूबचे 100 रुपये घ्यायला परत घ्यायला जातंय. थँक्यू डॉक्टर. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं कारण की तुम्ही खूप बिझी असता. त्यांची अपॉइंटमेंट वगैरे मिळून तुम्हाला घ्यायचीच असेल अपॉइंटमेंट आणि त्यांना भेटायचं असेल तर सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेतच. पण आजच्या या आमच्या सगळ्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं देण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्याच्यामुळे त्यासाठी खूप खूप मनापासून तुम्हाला थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जे वर्क करत आहात, स्वतः इन्फ्लुएन्सर असून स्वतः वेगवेगळे व्हिडिओज आणि एवढ्या लोकांपर्यंत पोचूनसुद्धा की आता खरंच गरज आहे DIY पासून DRSकडे जायची, तर मग आपण तज्ज्ञ डॉक्टरांना आणावं. वा, क्या बात आहे. किती छान. मला असं वाटतं की या सेल्फ केअर, सेल्फ लव आणि आपल्या सगळ्यांचा हक्क आहे उत्तम त्वचा असणं, स्वतःवरती प्रेम करता येणं, सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या रंगावरती प्रेम करता येणं. आणि या नोटवरती आपण थांबतो. बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूच. पण त्यानंतर आता येणाऱ्या शुक्रवारच्या व्हिडिओसाठी पण सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करून टाका. जाता जाता मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ॲक्च्युली डॉक्टरांचा सुद्धा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती त्यांनी डिटेल्ड ग्लुटाथॉनपासून वेगवेगळे छान छान एपिसोड्स आहेत, व्हिडिओज आहेत, ॲक्ने, सध्याच्या बाजारातल्या क्रीम्स आणि कोणत्या घ्याव्यात काय, तिथे पण जाऊन ते चॅनल तुम्ही चेकआउट करू शकता. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.